नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 19 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, फिडे महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026मध्ये पहिल्यांदाच कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने विजय मिळवला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच आर वैशाली. तर बघा आर वैशाली या बुद्धिबळपटूने फिडे महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026मध्ये पहिल्यांदाच विजय मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बघूयात आपण याबद्दल. बघा, फिडे महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026मध्ये म्हणजेच वुमेन्स कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026मध्ये आर वैशाली या भारतीय ग्रँडमास्टरने पहिल्यांदाच विजय मिळवून इतिहास रचलेला आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ती ठरलेली आहे म्हणजेच आर वैशाली. तर बघा, या ज्या स्पर्धा होत्या त्या सायप्रसमध्ये झाल्या होत्या आणि 14व्या आणि अंतिम फेरीमध्ये तिने रशियाच्या कॅटरिना लॅगनोचा पराभव केलेला आहे. तर बघा, आर वैशालीने 14 राऊंडमध्ये 8.5 गुणांची कमाई करून हे विजेतेपद पटकावलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, टाईम मॅगझिनने 2026 वर्षासाठी जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीयांचा समावेश केला आहे. तर बघा, नुकतेच टाईम मॅगझिनने आपली यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या यादीमध्ये भारतातील 3 जणांचा समावेश केलेला आहे म्हणजेच ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, विकास खन्ना, सुंदर पिचाई आणि रणबीर कपूर या तिघांचाही टाईम मॅगझिनने 2026 वर्षासाठी म्हणजेच या चालू वर्षासाठी आपल्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि ते 3 भारतीय म्हणजेच विकास खन्ना, सुंदर पिचाई आणि रणबीर कपूर आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, विकास खन्ना हे प्रसिद्ध भारतीय अमेरिकन शेफ आहेत आणि सुंदर पिचाई हे गुगल या सुप्रसिद्ध कंपनीचे म्हणजे जागतिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहेत. तर बघा, रणबीर कपूर हे बॉलिवूड अभिनेता आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, चर्चेत असणारे स्ट्रेट ऑफ मलक्का कोणत्या 2 देशांना विभाजित करते. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच इंडोनेशिया. तर बघा, इंडोनेशिया आणि मलेशिया या 2 देशांना स्ट्रेट ऑफ मलक्का हे विभाजित करते. तर बघा, नुकतेच हे जे स्ट्रेट ऑफ मलक्का आहे ते चर्चेमध्ये आहे आणि पुढील काळामध्येही ते चर्चेमध्ये राहू शकते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, 2025-26 या आर्थिक वर्षात भारतामध्ये सर्वाधिक पेटंट अर्ज दाखल करणारे राज्य कोणते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच तमिळनाडू. तर बघा, तमिळनाडू या राज्याने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सर्वाधिक पेटंट दाखल केलेले आहेत. ओके, म्हणजेच ते भारतामध्ये सर्वाधिक पेटंट अर्ज दाखल करणारे राज्य ठरलेले आहे. तर बघा, पहिल्या क्रमांकावर आहे तमिळनाडू, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. ओके, तर लक्षात ठेवा, तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई, बेंगलोर आणि कर्नाटकची आहे बेंगलोर, महाराष्ट्राची मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तमिळनाडूने या काळामध्ये सर्वाधिक अर्ज दाखल करून प्रथम स्थान पटकावलेले आहे. तर कर्नाटक आणि महाराष्ट्र अनुक्रमे 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीचे नवीन महासचिव कोण बनले आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच अनंत स्वरूप. तर बघा, फिक्की या संस्थाचे अनंत स्वरूप हे महासचिव बनलेले आहेत म्हणजेच नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, फिक्की म्हणजेच काय. तर बघा, फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. बघा, ही एक भारतातील सर्वात जुनी आणि मोठी व्यापार संघटना आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, नुकतेच जिबुती या देशाचे 6व्यांदा अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच इस्माईल ओमर गुएलेह हे जिबुती या देशाचे 6व्यांदा अध्यक्ष बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे
तर चला बघूयात आपण बघा जिबुतीची राजधानी आहे बघा जिबुती शहर. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच गुजरात. तर बघा भारतातील पहिला म्हणजेच चिप फॅब्रिकेशन प्लांट हा गुजरात या राज्यामध्ये उभारला जात आहे. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण म्हणजेच पहिलाच हा चिप फॅब्रिकेशन प्लांट आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा बघूयात आपण याबद्दल. भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट हा प्लांट गुजरात या राज्यामधील धोलेरा येथे उभारला जात आहे. तर बघा हा जो प्रकल्प आहे तो टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच TSMPL द्वारे तैवानच्या पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन सोबतच्या सहकार्याने विकसित केलेला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, NN रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भारताचा सर्वात जुना मॅरेथॉन विक्रम कोणी मोडला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सावन बरवाल. ओके, तर बघा सावन बरवाल या भारतीय खेळाडूने NN रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 जी झाली होती या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भारताचा सर्वाधिक जो जुना मॅरेथॉनचा विक्रम होता तो मोडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भारताचा सर्वात जुना आणि ऐतिहासिक मॅरेथॉन विक्रम सावन बरवाल या भारतीय धावपटूने मोडलेला आहे. तर बघा सावन बरवाल हा हिमाचल प्रदेशचा धावपटू आणि भारतीय लष्करामध्ये सध्या कार्यरत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी स्पर्धा आहे ती नेदरलँड या देशामध्ये NN रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 ही आयोजित करण्यात आली होती. तर बघा सावन बरवालने 42.195 किलोमीटर अंतर 2 तास 11 मिनिटे 58 सेकंद या वेळेमध्ये पूर्ण केलेले आहे. आणि बघा त्यांनी कोणाचा विक्रम मोडलेला आहे? तर बघा त्यांनी विश्वनाथ सिंग यांचा 48 वर्षात जुना जो विक्रम होता तो मोडलेला आहे. तो बघा शिवराज सिंग यांनी 1978 2 तास 12 मिनिटे तासांचा विक्रम नोंदवला होता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सावन बरवालचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अनुभव होता. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, जागतिक क्वांटम दिवस 2026 नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 14 एप्रिल. तर बघा जागतिक क्वांटम दिवस म्हणजेच यावर्षीचा 14 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, पॉलिसी बाजारच्या नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे सज्जा प्रवीण चौधरी. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर पॉलिसी बाजार या कंपनीच्या नवीन CEO बनलेले आहेत आता सज्जा प्रवीण चौधरी. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.